संतोष पंडितराव देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली, सर्वप्रथम मी त्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि इथं भाषण करण्याची वेळ नाही। परंतु बांधवांना, तुमच्या घरात जर एखादा पाळलेला कुत्रा असेल आणि ते जर मेलं तर तुमच्या आमची घरचे लोक 4-4 दिवस जेवत नाहीत। एवढा मुख्य प्राण्यावरती प्रेम करणारी आपली संस्कृती आहे। परंतु संतोष भाऊ तर त्या दिवशी पोस्टमार्टमचे फोटो पाहिले आणि फोटो पाहिल्यानंतर मनाला अत्यंत वेदना झाल्या। अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं त्यांच्या या महाराष्ट्रामध्ये चाललंय काय? अरे जाती जाती धर्मात तेढ निर्माण करायचं काम सध्या चालू आहे। अरे सगळ्यांना सामावून घेणारा, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा हा निश्चितपणाने देशमुख साहेबांकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं सरपंच असावा कसा तर संतोष भाऊ सारखा। परंतु संतोष भाऊची ज्या निर्गुणपणे हत्या झाली, संतोष भाऊच्या गुडघ्यात खिळे ठोकले गेले, संतोष भाऊच्या डोळ्याला लायटर लावलं। अरे काय केलं होतं? तुमच्या आजच्या एखाद्या गावातले लफडा असेल ते जर मिटविण्यासाठी जायचं असेल, एखादा सरपंच जात असेल, इतक्या निर्गुणपणे तुम्ही त्याची हत्या करता कशामुळे? काय चाललंय? बीडचा बिहार काय बिहार पेक्षा खालच्या पातळीचं त्या ठिकाणी झालेलं आहे। कारण एवढी निर्गुणपणे हत्या या महाराष्ट्रात काय देशात सुद्धा माणुसकी नावाची गोष्ट असती का नसती? त्यामुळे तीव्र शब्दात या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनालाही विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ आरोपींना अटक करावं। कोणी वरद हस्ता असू द्या, कोणताही माईचा लाल असू द्या, परंतु आरोपीला फाशी त्या ठिकाणी झाली पाहिजे, म्हणजे झाली पाहिजे। या ठिकाणी परतुरवाशी यांच्या या ठिकाणी मागणी आहे। एवढंच बोलतो, जास्त काही वेळ घेत नाही, थांबतो। धन्यवाद। बीड जिल्ह्यामध्ये आपल्या समाज बांधवाची जी निर्गुण हत्या झाली त्या संदर्भाने आज आपण मूक मोर्चा इथं काढलेला आहे आणि या मोर्चाच्यासाठी आपण सर्वांनी इथं उपस्थित राहिल्यामुळं आपल्या सर्वांना या घटनेचं गांभीर्य काय आहे हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रहो, या बीड जिल्ह्यामध्ये एक समाज, विशिष्ट समाज जो आहे तो थोडा जास्त आहे, जास्त नाही, थोडा जास्त आहे आणि या समाजाची इतकी गुर्मी वाढलेली आहे की ते आज उघड दिवसा ढवळ्या हत्या करत आहेत। आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा बहुसंख्य समाज आहे। कोणीतरी गावात असं उदाहरण आढळतं का आपल्याला? कोणीही गावामध्ये असं उदाहरण केलेलं आढळत नाही। कोणी नेतृत्व करा, कोणी सामाजिक संघटना करा, कोणी काय करायचं ते करा, परंतु अशी निर्गुण हत्या एखादं काम करत असताना जर होत असेल तर हे बरोबर नाही आणि हे चुकीचं वातावरण ह्या बीड जिल्ह्यामध्ये इथं होत आहे आणि याच्यासाठी याला पायबंद हा घातलाच गेला पाहिजे। याच्यामध्ये निर्बंध झालेच पाहिजे। हे जे गुन्हेगार आहेत हे मोकाट सुटलेले गुन्हेगार आहेत। काल काही मंत्री महोदय त्या गुन्हेगाराला सोबत घेऊन फिरत होते आणि त्याचं समर्थन करत होते। हे किती चुकीचं वातावरण आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आणि या चुकीच्या दृष्टीनं हा महाराष्ट्र चाललेला आहे। तर चुकीच्या दृष्टीनं हे गोष्टी घडत आहेत आणि म्हणून या गोष्टीचा जितकं तीव्र शब्दात निषेध करता येईल तेवढं हे आपण केला पाहिजे। तसंच काही दिवसापूर्वी बांगलादेशामध्ये आपल्या हिंदूवरती अन्याय अत्याचार झाले, त्याच्यामध्ये भारत सरकार काही करत नाही। आपल्या देशाच्या पंतप्रधानांना मी विनंती करतो की ताबडतोब त्यांनी निर्णय घ्यावा आणि ह्या बांगलादेशामध्ये ताबडतोब आपली मिलिटरी पाठवावी, त्याच्यावर हल्ला करावा आणि ह्या बहुसंख्य असलेल्या त्या मुस्लिम समाजाने तिथं जे अन्याय अत्याचार चालवलेला आहे तिथल्या बांगलादेशच्या भारतीय मुस्लिमांनाही, भारतीय मुस्लिम ह्या सर्व 18 पगड जातीसोबत राहणारा समाज आहे, परंतु या बांगलादेशामध्ये योग्य वातावरण नाही, त्या हिंदूंना संरक्षण दिलं गेलं पाहिजे। काल परभणीमध्ये घटनेचं अवमान झालेलं आहे, त्या घटनेचा अवमान करणारे जे कोणी असेल नराधाम त्याच्यावर योग्य अशी कारवाई झाली पाहिजे। घटनेचा अवमान करणाऱ्याचा सुद्धा आपण आज इथं निषेध व्यक्त करायचा। मी माझ्या वतीने ह्या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि थांबतो। येथील होतकरू समाजाची तळमळ असणारे संतोष भाऊ देशमुख यांची जी हत्या झाली, ही जी घटना घडली, अपहरण करून हत्या झाली, अपराध अतिशय सृष्टी निर्माण झाली तसे चालूच आहे। परंतु ही हत्या रोखता आली असती। कशी रोखता आली असती? कारण की ज्यावेळेस त्यांचं अपहरण झालं त्यावेळेस त्यांच्या कुटुंबीय ठाण्यात गेले आणि आमच्या भावाचं अपहरण झालेलं आहे त्याचा तुम्ही शोध घ्या, आरोपीला शोधा, गुन्हा दाखल करा अशी त्यांनी मागणी केली। तब्बल 3.5 तास त्यांचे कुटुंबीय, भाऊ, घरचे सदस्य ठाण्यात बसून होते, परंतु पोलिसांनी कुठल्याही प्रकारची 3.5 तास कारवाई केली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आरोपीला शोधायचा प्रयत्न केला नाही। म्हणजे या हत्येला जितका
ते जे हत्या करणारा जबाबदार आहे तितकंच प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. जर समाज व्यवस्था शांतपणे जर टिकून ठेवायची असेल तर कायद्याचा हा धाक राहिला पाहिजे. कायदा त्यासाठीच आहे की सर्व समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. या हत्येचं जे उदाहरण आहे त्या उदाहरणानं असं वास येतोय की याच्या मागं आमच्यासारखी राजकीय परिस्थिती झाली म्हणजे आम्ही कायदा पाळणारच नाही किंवा आम्ही म्हणू तसा आम्ही कायदा करू. तर ही अतिशय चुकीचा पायंडा या घटनेच्या मार्फत या समाजामध्ये पाडायचा प्रयत्न होत आहे. ही गोष्ट तितकीच निषेधार्ह आहे. जितके ते आरोपी दोषी आहेत तितकेच त्या आरोपीला साथ देणारे पोलीस प्रशासन आणि त्यांच्यावर धास्ता असणारे राजकीय नेते मंडळी हे सुद्धा तितकेच त्याला कारणीभूत आहेत. म्हणून जर शिक्षा करायची असेल, गुन्हा दाखल करायचा असेल तर आरोपी, साथ देणारे प्रशासनातले अधिकारी आणि त्या आरोपीला राजकीय मदत करणारे सर्व नेते मंडळी या सगळ्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे. जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये जो आपण छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, गुन्ह्या गोविंदांना 18 पगड जातीला घेऊन चालणारा महाराष्ट्र म्हणतो, ही जी समाज व्यवस्था आहे ही जर आपल्याला टिकून ठेवायची असेल तर अशा घटनेच्या विरोधात कठोरातला कठोर कायदा, कठोरातलं कठोर शासन आरोपी विरुद्ध जर वापरलं तरच येणाऱ्या काळामध्ये हा महाराष्ट्र शांत आणि सुव्यवस्थित राहणार आहे. म्हणून या आजच्या या निषेध मोर्चाद्वारे आपण ही मागणी करूयात. हे सरसकट प्रशासनातले पोलीस अधिकारी, आरोपी आणि राजकीय पुढारी मंडळी ज्याचा कोणाचा या घटनेमागे सहभाग असेल प्रत्यक्ष त्या सगळ्यावरच गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोरातल्या कठोर कारवाई झाली पाहिजे. दुसरी घटना, बांगलादेशामध्ये प्रत्येक जगामध्ये जवळपास 200 प्रकारचे देश आहेत आणि प्रत्येक देशामध्ये अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक धर्मीय राहतात. जसं भारतामध्ये हिंदू बहुसंख्याक आहे, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख हे अल्पसंख्याक आहेत, तसे जगामध्ये सगळ्या देशामध्ये अल्पसंख्याक आहेत आणि सगळ्या देशामध्ये बहुसंख्याक आहेत. परंतु हा अल्पसंख्याक धर्माचा आहे म्हणून त्यांनी त्या देशात राहू नये किंवा आम्ही बहुसंख्याक आहेत म्हणून आमची दादागिरी चलन, ही जी मोनोपल्ली चाललेली आहे बांगलादेशामध्ये त्या धर्मीयाची, बहुसंख्याक धर्मीयाची, ही मोनोपॉली मोडली गेली पाहिजे. सगळ्या देशामध्ये अखिल मानवजात ही गुन्हा गोविंदाने कशी राहील असा प्रयत्न केला पाहिजे. शेजारी म्हणून भारत देशातल्या सरकारनं त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई बांगलादेशातल्या सरकारवर केली पाहिजे. तिसरी घटना, परभणीमध्ये संविधानाची जी प्रतची मोडतोड केली समाजकंटकानं, त्या मोडतोडीमुळं ज्या वेळेस अशा घटना होतात, परभणीमध्ये दंगल घडली, लोक रस्त्यावर उतरले, मोडतोड झाली, जाळपोळ झाली, याची बाधा जळ कोणाला पोहोचती? जे त्याचं पोट हातावर आहे त्यांना पोहोचती. याच्यामध्ये कोणीच कोणता श्रीमंत त्याचं नुकसान होत नाही. सगळे गरीब लोक जे आहेत ते लोक रस्त्यावर उतरले, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार, त्यांच्या संसाराची राखरांगोळी होणार. म्हणून अशा घटना अजिबात होऊ नये. कुठल्याही प्रकारची दंगल कुठल्याच गावात होऊ नये यासाठी कठोरातलं कठोर शासन या त्या आरोपींना सर्व झालं पाहिजे. ज्यांनी कोणी घटनेची प्रत मोडली त्याला तर कठोरात कठोर शासन, आजन्म कारावास अशा प्रकारचा कायदा, कडक कायदा करण्यात यावा जेणेकरून अशा घटना होणार नाही. या तिन्ही घटनेचा मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये, या समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था कशी राहील याचा शासनानं प्रयत्न करावा अशी शासनाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांना ज्या पद्धतीनं ढवळ्या त्यांचं पलायन करून, अपहरण करून त्यांचा ज्या पद्धतीने खून केलेला आहे त्याचे सोशल मीडियावर आपण सर्वांनी फोटो पाहिले असतील. कायदा आणि व्यवस्था पाळण्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी ज्या व्यवस्थेची आहे ती व्यवस्था त्या पद्धतीने वागते की काय, वागते का नाही, या बाबीचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. बऱ्याच वेळा बीड जिल्ह्यामध्ये परळी असेल किंवा इतर परिसरामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं ज्या लोकांचा अवदोष आहे त्या बाबीकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की पोलीस स्टेशन असेल किंवा प्रशासन स्वतःच्या घरच्यासारखं वापरण्याच्या पद्धती त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हे का होतं, कशामुळे होतं, हे होतं ते केवळ आणि केवळ एकाच गोष्टीमुळे, जिथं कुठं राजकीय हस्तक्षेप असतो, जिथं कुठं राजकीय वरदहस्त असतो अशाच ठिकाणी अशा पद्धतीची गुंड प्रवृत्ती वाढत असते आणि तिला बळ मिळत असते. म्हणून ही गुंड प्रवृत्ती वेळीच आवरली पाहिजे, वेळीच ठेचली पाहिजे. ती प्रशासनाची आणि सर्वांची जबाबदारी आहे. संतोष भाऊच्या बाबतीत सांगायचं झालं तर संतोष भाऊ हा 3 वेळा सरपंच झालेला व्यक्ती आहे. तरुण तडफदार, तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला तो तरुण आहे, अतिशय सामान्य कुटुंबातला, आणि ज्या गावामध्ये 18 पगड जातीतील सर्व समाज त्या ठिकाणी राहतो आणि गुन्ह्या गोविंदांना नाचतो. केवळ आणि केवळ एखादा विषय, एखादी बाब घडते आणि त्यामध्ये त्याचं अपहरण केलं जातं. घरचे गयावया करतात, पोलीस प्रशासनालाही करतात किंवा संबंधितालाही करतात, फोन करून करतात. कुठंतरी फोन झाले याचा अर्थ काय की सर्वांना सुगाव होता की संबंधिताचं संतोष भाऊचं अपहरण कोणी केलेलं आहे.
हे सर्वांना माहीत असताना सुद्धा केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे ही सर्व परिस्थिती आम्हाला विदारक परिस्थितीकडे गेलेली पाहायला मिळते. संतोष भाऊचा ज्या पद्धतीनं खून झालेला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे आणि या देशाच्या आताच आपण सांगितलं की कायदा व सुव्यवस्था पाळणारा महाराष्ट्र पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला चालणारा हा अल्पसंख्याकावर किंवा अशा पद्धतीची वागणूक दिल्या गेलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु अशा पद्धतीचे जर कारस्थान एखाद्या जिल्ह्यामध्ये झाले तर त्याचं लोन इतर जिल्ह्यामध्ये जायला सुद्धा वेळ लागत नाही किंवा अशा प्रवृत्ती बळावतात. म्हणून यांनाही वेळीच आवरलं पाहिजे. कारण अशा पद्धतीनं एखादा तरुण तडफदार व्यक्तीला पळवलं जातं, अपहरण केलं जातं आणि त्याचा खून केला जातो. मित्र हो, तुमच्या आमच्या अंगावर शहाई आणणारी घटना आहे. हा एक संतोष देशमुख नाही, या अगोदर किती लोकांना त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या परिस्थितीला सामोरे जावं लागले या बाबीचा तुम्ही विचार करू शकत नाही. आपण पाहतो त्या ठिकाणच्या महाविद्यालयाची परिस्थिती, त्या ठिकाणच्या समाजामध्ये वावरणाऱ्या लोकांची सुद्धा परिस्थिती अशाच पद्धतीची काहीशी आहे. हे थांबलं पाहिजे. या देशाच्या या महाराष्ट्राच्या शासनानं गृहमंत्र्यानं अजून या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा प्रकार घडल्यानंतर सुद्धा गृहमंत्री नियुक्त करण्याला वेळ लागतो. ही सुद्धा खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. असो तरी सुद्धा याही परिस्थितीमध्ये या अंतर्गत किंवा जनता हस्तक्षेप पोलीस प्रशासन त्यामध्ये असेल ते पोलीस प्रशासन असेल किंवा जो राजकीय हस्तक्षेप असेल तो कोणताही टगा टोनपा असला तरी डोम कावळा असला तरी सुद्धा त्याच्यावर सुद्धा कठोर अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे. नसता असे प्रकार भविष्यामध्ये थांबणार नाहीत आणि हे थांबले पाहिजे. या सर्वांची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आता तनपुरे सरांनी अपेक्षा व्यक्त केली, आपण फोन केल्यानंतर तितक्याच ताकदीनं तितक्याच समूहानं मराठा समाजाचा आदर्श महाराष्ट्राने नव्हे जगाने घेतलेला आहे. शांततेत आम्हाला हाच रोष इतक्याच शांततेने आम्ही व्यक्त केलेला आहे आणि अशाच पद्धतीनं व्यवस्थेचे कान नाक डोळे उघडण्यासाठी ही शांतताच महत्वाची आहे आणि आपण सर्वांनी त्याच शांततेने इथपर्यंत आलेलो आहोत. बांगलादेशाच्या बाबतीत असेल किंवा संविधान प्रतिकृतीच्या विटंबनाच्या बाबतीत असेल असे प्रकार सुद्धा पुढे घडू नये. संविधान या देशाचं संविधान जर जिवंत राहिलं आभारित राहिलं तर तुमचे आमचे हक्काधिकार सुद्धा आभारित राहतील. हे जे काही प्रकार आहेत हे प्रकार म्हणजे सिंबॉलिक असतात. या माध्यमातून वेगवेगळ्या प्रवृत्तींना बळ द्यायचं असतं आणि ते वेळीच प्रशासनानं सुद्धा थांबवलं पाहिजे. अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आरक्षणाला फाशी, आरक्षणाला फाशी, या आरक्षणाचं करायचं काय? निवेदन देणं झालं असेल तर आपण जागेवर 2 मिनिटं उभा राहू श्रद्धांजली अर्पण करूया. सर, एक